Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College HSC Vocational Department Malegaon Camp Nasik. Dear students, in the last video lecture we learned about icebreaker activity. Now, in this video lecture we are going to learn section 2 2.1 Song of the Open Road, the poem written by Walt Whitman, an American poet. So let's look at the introduction of the poet Walt Whitman. See, Walt Whitman, his lifespan is between 1819 to 1892. Walt Whitman was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of Abraham Lincoln, is widely popular. आता ह्या पॅराग्राफमध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की वॉल्ट विटमन हे एक अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. विटमन इज अमंग द इन्फ्लुएन्शियल पोएट्स. आता अमेरिकेतले अत्यंत प्रभावी जे कवी होते, जे सिद्धांतवादी कवी होते, त्या प्रभावी कवींच्या समूहातील एक कवी म्हणजे वॉल्ट विटमन. इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स म्हणजे मुक्त काव्याचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. आणि मॉडर्न पोएट्री, जी आधुनिक कविता लिहिणारे कवी आहेत, ते साधारणतः फ्री वर्स या काव्य प्रकारामध्ये आपल्या कविता लिहत असतात. फ्री वर्स म्हणजे कुठलेही निर्बंध न पाळता, कुठलाही रायमिंग वर्ड्स किंवा मीटर न पाळता, फक्त योग्य शब्दाची निवड करून किंवा शब्द निवडण्याचं स्वातंत्र्य त्यांना जरी असलं तरी अर्थपूर्ण अशा पद्धतीने ते कविता लिहितात आणि म्हणून त्याला म्हणतात फ्री वर्स, मुक्त काव्य. आणि म्हणून वॉल्ट विटमन यांना मुक्त काव्याचे जनक असं म्हटलं जातं. ही ग्रीव अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. आता हंटिंग्टन या ठिकाणी ते मोठे झाले, पण त्यांची कुटुंबाची जी आर्थिक परिस्थिती होती अत्यंत गरिबीची होती, डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. हिज मेजर वर्क लिव्स ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. आता त्यांचा लिव्स ऑफ ग्रास नावाचा जो काव्यसंग्रह आहे हा जुलै 1855 मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर हिज ओ कॅप्टन माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाइडली पॉप्युलर. आता त्यांची जी कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन, ही अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते, भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या जीवनावर आधारित, यांच्या मरणोपरांत त्यांनी ही कविता लिहिली आहे, ओ कॅप्टन माय कॅप्टन. आता अमेरिकेमध्ये जे यादवी युद्ध, ज्याला सिव्हिल वॉर असं म्हटलं जातं, ते शमवण्यासाठी म्हणून अब्राहम लिंकन यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. परंतु त्याच काळात, म्हणजे ज्या काळात ते यादवी युद्ध थांबलं त्यानंतर अब्राहम लिंकन यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या त्या योगदाना प्रित्यर्थ, स्मरणार्थ त्यांनी ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता लिहिलेली आहे आणि अत्यंत लोकप्रिय अशी ती कविता आहे. त्यानंतर आपण वळूया दुसऱ्या पॅराग्राफकडे. द सेक्शन 1 ऑफ द सॉंग ऑफ द ओपन रोड फ्रॉम लीव्स ऑफ ग्रास इज a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. आता
लिव्ज ऑफ ग्रास हा जो काव्यसंग्रह आहे ह्याच्यामध्ये एकूण 12 कविता आहे आणि या 12 कवितांपैकी एक कविता म्हणजे सॉन्ग ऑफ द ओपन रोड जी लिव्ज ऑफ ग्रास या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. अत्यंत सुंदर असं ब्लेंड म्हणजे मिश्रण आहे या कवितेमध्ये. आणि ही कविता कशाविषयी आहे म्हणजे या कवितेचा विषय काय आहे तर ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, फ्री विल अँड टेंडरनेस ऑफ हार्ट. म्हणजे आपल्याला स्वतःची जाणीव झाली पाहिजे, आपण मुक्त इच्छेने जगलं पाहिजे आणि टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे मृदू हृदयाने आपण जीवनाकडे बघितलं पाहिजे. म्हणजे ह्युमॅनिटी इज ऑल्सो शुड बी द पार्ट ऑफ आवर लाईफ. म्हणजे ह्या 3 सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की सेल्फ अवेअरनेस, आपल्याला स्वतःची जाणीव झाली पाहिजे की हू ॲम आय. जीवन जगत असताना आपण नेहमी इतरांचं अनुकरण करून जगत असतो, स्वत्व विसरतो आणि त्या स्वत्वाची जाणीव व्हावी या उद्देशातनं ही कविता त्यांनी लिहिलेली आहे. फ्री विल मुक्त इच्छा म्हणजे कुठलंही ओझं न पाळता, बंधनं न पाळता आपण मुक्त इच्छेने आपलं जीवन जगलं पाहिजे. अँड टेंडरनेस ऑफ हार्ट म्हणजे जीवन जगत असताना आपल्यामध्ये जो हृदयाचा मृदूपणा असला पाहिजे, याला आपण माणुसकी म्हणतो, जी आपल्या हृदयात असली पाहिजे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी. आता जीवन जगत असताना आपल्याला अनेक अनुभव येतात, अनेक लोक आपल्याला भेटतात आणि यातून आपल्याला एक विजडम या शब्दाचा अर्थ आहे शहाणपणा येतो. मग जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवातून येणारा शहाणपणा हा कुठल्याही शाळेच्या किंवा विद्यापीठाच्या 4 भिंतींमध्ये शिकवला जात नाही, तो आपल्याला शिकावा लागतो. आणि आपण जसं वयाने मोठं होत जातो तसं आपण आपला शहाणपणा किंवा आपला जो विजडम आहे, वाईजनेस आहे, हा वाढत जातो. आणि जीवनातून आपल्याला हेच शहाणपण शिकायचं आहे. रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस whether rich or poor, and it forces all levels of life to associate with one another. आता या ठिकाणी रोड हे एक सिंबल आहे, एक प्रतीक आहे. हे असं मेटाफर रूपक-अलंकार आहे की रोड म्हणजे त्याला 2 अर्थ आहेत, लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग. लिटरल म्हणजे रस्ता, प्रत्यक्ष ज्याच्यावर आपण चालतो, आणि फिगरेटिव्ह मिनिंग म्हणजे जीवनाचा रस्ता, लाईफ ऑफ रोड. आता लाईफ ऑफ रोड म्हणजे इथे काही श्रीमंत आणि गरिबीचा कुठलाही भेदभाव नाही आहे, सगळेच जण जीवनाच्या रस्त्यावर चालत असतात. आणि जीवन असं आहे की ज्या रस्त्यावर सर्वजण एकत्र येतात. मीन्स इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनदर. म्हणजे हा रस्ता असा आहे की जिथे सर्व प्रकारचे लोक एकत्र येतात, मग श्रीमंत असो किंवा गरीब असो. द रोड सिग्निफाईज मोबिलिटी. जीवन हे गतिमानतेचं प्रतीक आहे. आता मोबिलिटी म्हणजे काय तर गतिमानता. म्हणजे आता गतिमानता, आपलं लाईफ हे प्रत्येक क्षणाला, मिनिटाला, दिवसाला पुढे जात असतं, म्हणून जीवन हे गतिमानतेचं प्रतीक आहे. रोड इज ऑल्सो सिग्निफाईज मोबिलिटी. आता रस्त्यावर चालणारी अनंत माणसं, अनंत वाहनं म्हणजे हे गतिमानतेचं प्रतीक आहे. रस्ता कोणासाठी थांबत नाही, तो सतत पुढे जातो. तसं आपलं जीवन हे सातत्याने पुढे जाणारं गतिमान अशा पद्धतीचं आहे आणि आपलं जीवन गतिमानच असलं पाहिजे असं कवीचं म्हणणं आहे. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड समथिंग न्यू. म्हणजे रस्ता ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे, नवीन गोष्टीची सुरुवात आहे. म्हणजे ते कवीला असं म्हणायचं आहे की आपण आशावादी असलं पाहिजे. वी शुड बी होपफुल अबाउट द लाईफ ऑर रोड ऑफ आवर लाईफ. Whitman talks about the people and places
म्हणजे विटमन या ठिकाणी लोकांविषयी बोलतात, ठिकाणांविषयी बोलतात. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेइंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की स्टेइंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग, एकाच ठिकाणी आपण फार काळ थांबणं मुश्किल आहे. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू, म्हणजे आता औपचारिकता म्हणून आपण एखाद्या ठिकाणी थांबतो किंवा राहतो, तर ही एक औपचारिकता जरी असली, आपण एकाच ठिकाणी दीर्घकाळ जरी राहत असलो तरी आपल्याला आकर्षण असतं ते संपूर्ण जगाचं, जगातल्या लोकांविषयी, जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणांविषयी, आणि त्याची माहिती करून घेणं, आपला अनुभव समृद्ध करणं, आपलं जीवन गतिमान ठेवणं, आपल्या स्वतःमध्ये शहाणपण निर्माण करणं. आणि हे सर्व करत असताना आपल्यामध्ये स्वतःची जाणीव तयार होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मुक्त इच्छा असणं महत्त्वाचं आहे. आपल्या हृदयामध्ये मृदू भावना, मानवता असणं आवश्यक आहे. हे कवीला या कवितेतून सांगायचं आहे. आता आपण या पॅराग्राफमध्ये आपल्याला 2-3 मुद्दे मला सांगावेसे वाटतील की या कवितेचा विषय कवीने म्हणजे या प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे की सेल्फ अवेअरनेस, फ्री विल, टेंडरनेस ऑफ हार्ट. त्याच्यानंतर रोड, म्हणजे आपल्याला एक शीर्षकाविषयी अशी जाणीव दिलेली आहे की शीर्षकामध्ये लिटरल आणि फिगरेटिव्ह मिनिंग असे 2 प्रकारचे अर्थ आहे. म्हणजे शीर्षकामध्ये मेटाफर नावाचा अलंकार आहे की ज्याच्यामध्ये रोड इज नॉट द रोड इट सेल्फ बट इट इज ऑल्सो अ रोड ऑफ लाईफ. म्हणजे रोड इज कम्पेअर्ड विथ अ रोड ऑफ लाईफ. आणि या जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना आपण गतिमान असलं पाहिजे, आपल्याला सहत्वाची जाणीव झाली पाहिजे, आपण मुक्त इच्छेने जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा सतत वाहत राहिला पाहिजे. हीच कवीची या ठिकाणी अपेक्षा आहे. त्यानंतर आपण बघूया प्रत्यक्ष कवितेचा जो आशय आहे तो बघूया. आता ही जी कविता आहे ही 4 पॅराग्राफमध्ये लिहिलेली आहे. त्याच्यात पहिला पॅराग्राफ हा आपल्याला कळेल की हा 3 ओळींचा 3 लाईन्सचा आहे आणि इतर जे पॅराग्राफ्स आहेत ते 4-4 ओळीचे आहे. तर आता सुरुवातीला आपण पहिला पॅराग्राफ बघणार आहोत. तर बघूया. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड. अ फूट म्हणजे मी रस्त्याने चाललो आहे. कसा चाललो आहे? पायी चाललो आहे, कुठलंही वाहन नाही आहे. लाईट हार्टेड, माझ्या मनावर कुठलंही ओझं नाही, अत्यंत हलक्या मनाने मी या रस्त्यावर निघालो आहे. अत्यंत मुक्त इच्छेने, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, माझ्यासमोर असलेलं अत्यंत जग कसं निरोगी आणि मुक्त अशा प्रकारचं जग आहे. म्हणजे कुठल्याही वाईट भावनेने तो त्या रस्त्यावर निघालेला नाही आहे. तर हेल्दी, निरोगी अशा प्रकारची, मुक्त अशा प्रकारची इच्छा, म्हणजे दॅट इज फ्री स्पिरिट, आणि त्या अत्यंत चांगल्या, निर्मळ, स्वच्छ मनाने तो या जीवनाच्या रस्त्याने निघालेला आहे. म्हणजे जीवन जगत असताना आपल्यामध्ये निरोगीपणा असला पाहिजे, मुक्त इच्छा असली पाहिजे, म्हणजे फ्री स्पिरिट, फ्री विल असलं पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारचं ओझं, बर्डन न बाळगता आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून अ फूट अँड लाईट हार्टेड, म्हणजे जीवन जगण्याची ही एक ट्रिक आहे, युक्ती आहे की आपण अत्यंत हलक्या मनाने, सहजपणे जीवन जगलं पाहिजे. अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी, द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लीडिंग वेअर एव्हर आय चूज. आता रस्ता कसा आहे बघा, रस्त्यासाठी लावलेले विशेषण ॲडजेक्टिव्स, ब्राऊन आहे ना. रस्ता कसा आहे? लॉंग, जीवनाचा रस्ता लांब आहे, दीर्घ आहे.
न संपणारा आणि असा रस्ता दॅट लिडिंग की जो मला नेतो वेअर एव्हर आय चूज म्हणजे दॅट आय हॅव अ चॉईस टू वॉक ऑन अ रोड. जीवन जगत असताना मला संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे की मी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने मी माझं जीवन जगलं पाहिजे याची संधी मला जीवनाने दिलेली आहे आणि त्या संधीचा मी पूर्णपणे उपयोग केला पाहिजे आणि त्या रस्त्यावर मी अत्यंत आत्मविश्वासाने चाललं पाहिजे. आणि म्हणून लॉंग ब्राऊन पाथ, बघा हा दीर्घ मोठा लांब अशा प्रकारचा जो जीवनाचा रस्ता आहे हा मी जगत असताना अत्यंत मुक्त इच्छेने, निर्मळ मनाने, निरोगी मनाने, कुठलंही ओझं न बाळता एक आनंद घेत मी हे जीवन जगलं पाहिजे असं कवीला वाटतं. आणि स्वाभाविक आहे की जीवन हे अनमोल आहे. इट इज व्हेरी व्हॅल्युएबल. सो यू कॅनॉट स्पॉइल युअर लाईफ बाय टेकिंग मोर प्रेशर्स, मोर बर्डन और अनहेल्दी स्टेट ऑफ माइंड. म्हणजे आपण अत्यंत विकारात्मक मनाने हे जीवन जगायचं नाही आहे, तर आपण निरोगी मनाने जीवन जगायचं आहे. लाईफ इज अ गिफ्ट गिवन बाय गॉड अँड दॅट गिफ्ट वी मस्ट एन्जॉय विथ अ फ्री ऑफ विल. आता हे सांगत असताना कवी असं म्हणतोय, henceforth I ask not good fortune, I myself am good fortune. आता मला या ठिकाणी कुठल्याही चांगल्या नशिबाची गरज नाही, तर मी स्वतःच एक चांगलं नशीब आहे. मग आपण म्हणतो ना की मॅन इज अन आर्किटेक्ट ऑफ हिज ओन लाईफ, म्हणजे मनुष्य हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे. तसं इथे म्हटलेलं आहे हेन्सफोर्थ, यापुढे आय एम नॉट गुड फॉर्च्यून, म्हणजे मी आता नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा मी माझं नशीब स्वतः घडवणार आहे, माझं जीवन मी स्वतः घडवणार आहे आणि मी घडवलं पाहिजे. त्याच्यासाठी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असला पाहिजे, हार्डवर्क, मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून मी कोणावरही विसंबून न राहता आय शुड बी इंडिपेंडंट, आय शुड नॉट बी डिपेंडंट ऑन अदर्स, म्हणजे मी स्वतंत्र असलं पाहिजे. आय शुड हॅव फ्री विल, आय शुड हॅव फ्रीडम, आय शुड क्रिएट माय ओन गुड फॉर्च्यून, म्हणजे स्वतःचं नशीब मी स्वतः निर्माण केलं पाहिजे, स्वतःचं जीवन, स्वतःचं जग मी स्वतः घडवलं पाहिजे, मी स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार झालं पाहिजे. आणि म्हणून आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून. जर आपलं मन निरोगी असेल, आपल्यामध्ये स्वतः कॉन्फिडन्स असेल, आपल्यामध्ये स्ट्रेंथ, सामर्थ्य असेल, तर आपल्याला कुठल्या नशिबाची गरज नाही. आपल्याला आपल्या आयुष्याचा मार्ग आपोआप सापडतो. जर आपल्यामध्ये मुक्त इच्छा असेल, कुठलंही दडपण न घेता आपण आयुष्य जगत असाल आणि आपल्यामध्ये जीवनाची सकारात्मकता असेल, पॉझिटिव्हिटी असेल, तर मी जीवनामध्ये खूप लांबपर्यंत जाऊ शकतो, मी दीर्घायुष्य जगू शकतो. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, संघर्षांमध्ये आपण जे निराश होतो किंवा आपल्या मनावर जे ओझं, टेन्शन निर्माण होतं, तर त्यामुळे कदाचित आपलं जीवन खराब होऊ शकतं किंवा स्पॉइल होतं. आणि म्हणून ते होऊ नये, म्हणजे कवीने एक प्रकारे आपल्याला एक असा सपोर्ट, आधार देण्याचा प्रयत्न केला आहे की यू मस्ट अहेड ऑन द लाईफ ऑफ रोड विथ अ फ्री स्पिरिट, फ्रीडम, अँड यू मस्ट एन्जॉय द रोड ऑफ लाईफ. नाही का, आपण आपलं जीवन जगलंच पाहिजे, मुक्त इच्छेनेच जगलं पाहिजे. हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर. विम्पर म्हणजे क्राय, म्हणजे अर्थ दिलेला आहे विम्पर, मेक अ सिरीज ऑफ लो, वीक, सॅड क्राय, स्पेशली विथ फिअर अँड पेन. म्हणजे आपल्या मनामध्ये जी भीती असते, ज्या वेदना असतात, त्या वेदना घेऊन आपण जगतो.
नाही का, आपण विंपर, वी शुड नॉट क्राय. जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, संकटे येतात, प्रसंग येतात आणि म्हणून रडत बसण्यापेक्षा आपण त्या जीवनाला सकारात्मकतेने तोंड दिलं पाहिजे, सामर्थ्यानिशी तोंड दिलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण जे रडगाणं म्हणतो, विंपर, when we cry about, we complain about life, so we should not complain about life. आपल्या जीवनाविषयी तक्रार करायचीच नाही. आलेले संकट, अडचणी यांना फेस करून आपण पुढे गेलं पाहिजे. पोस्टपोन नो मोर. आणि जे जीवन मला जगायचं आहे, जगत असताना मी कुठलीही पोस्टपोन, चालढकल करणार नाही. म्हणजे आपल्याला एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली ती आपण म्हणतो की आज करू किंवा उद्या करू. नो, वी शुड लिव्ह इन प्रेझेंट. If we are to make our future happy, then we must not postpone our ideas to move ahead on the road of life. म्हणजे जीवन जगत असताना आपण आपल्या कुठल्याही चांगल्या जीवन जगण्याविषयीच्या कल्पना पोस्टपोन करू नका. यू मस्ट लिव्ह इन प्रेझेंट, यू मस्ट लिव्ह इन पॉझिटिव्ह सेन्स विदाउट पोस्टपोनिंग युअर आयडियाज. Happiness is always there in life waiting for you, but you must find that happiness and without postponing your good ideas of life. म्हणजे आपल्या जीवनाच्या कुठल्याही चांगल्या कल्पना जीवन जगत असताना पुढे ढकलू नका. यू मस्ट प्लॅन युअर लाईफ, यू मस्ट एन्जॉय युअर लाईफ विदाउट पेन्स और विदाउट एनी सॅडनेस, विदाउट एनी क्राईज. म्हणजे विदाउट एनी ग्रंबल, कुठल्याही प्रकारची कुरकुर, तक्रार न करता, रडगाणं न गाता, कुठल्याही प्रकारच्या वेदना ज्या आपण सहन करतो जीवनामध्ये त्या मनात फार काळ न बाळगता आपण आपलं जीवन मुक्त इच्छेने जगलं पाहिजे. अँड नीड नथिंग. आता मला कसलीच गरज नाही आहे, म्हणजे मी एवढा सामर्थ्यशाली आहे, मी एवढा स्ट्रॉंग आहे, म्हणजे माझ्यामध्ये एवढी स्ट्रेंथ आहे, कॉन्फिडन्स आहे, कपॅसिटी, क्षमता आहे की मला आता कोणाची गरज नाही. म्हणजे जीवनाच्या रस्त्यावर आपण म्हणतो ना की एकटं चालायचं असतं. आणि एकटं चालत असताना विदाऊट एनी सपोर्ट, विथ कॉन्फिडन्स, कुठल्याही आधाराशिवाय, कोणाच्याही मदतीशिवाय मला जगता आलं पाहिजे. आय नीड नथिंग. मला कोणाची गरज नाही आहे. मी स्वतःचा मार्ग निवडलेला आहे आणि त्या मार्गावर मी चालणार आहे. मीन्स आय मस्ट चूज द स्टाईल ऑफ माय लाईफ अँड आय मस्ट वॉक ऑन दॅट रोड हॅपीली विदाउट ग्रोनिंग, विदाउट क्राईंग, विदाउट पोस्टपोनिंग माय प्लॅन्स ऑर आयडियाज. त्यानंतर पुढची ओळ बघा. Done with indoor complaints, libraries, querulous criticism. आता इंडोअर कंप्लेंट, आता आपण काही रुटीन आयुष्य जगतो. इंडोअर कंप्लेंट म्हणजे काही तक्रारी असतात, भांडण असेल नाही का, कुरकुर असेल. लायब्ररीज, आता एकाच ठिकाणी आपण बसून बराच काळ पुस्तकं वाचतो, थोडा कंटाळा येतो. आणि क्युरियस क्रिटिसिझम. क्युरियस म्हणजे काय? कंप्लेनिंग, शोईंग दॅट वन इज इरिटेटेड. म्हणजे आपण अस्वस्थ होतो. कशामुळे अस्वस्थ होतो? जीवनामध्ये येणारे अडथळे, येणाऱ्या समस्या, जीवनात येणारे संकट, कदाचित याच्यामुळे आपण क्युरियस. आता क्युरियस म्हणजे कंप्लेनिंग, म्हणजे आपण तक्रार करतो की मला जीवनात हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. नथिंग. म्हणजे भौतिक गोष्टींसाठी आपण तक्रार करतो, पण आपण आपल्या आत्मिक, मानसिक समाधानाकडे, आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून कुठल्याही प्रकारे तक्रार न करता, विदाउट एनी क्युरियस क्रिटिसिझम, म्हणजे जीवनाविषयी समीक्षा न करता,
जीवनाविषयी वाद स्वतःमध्ये निर्माण न करता, कोणतीही तक्रार न करता आपण आपल्या रुटीनमधून थोडं बाहेर पडलं पाहिजे. आपल्या रुटीनमधून आपण स्वतःला थोडंसं वेगळं केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येईल. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये रुटीन लाईफ जगत असताना येणाऱ्या समस्या, येणारे टेन्शन्स, आता हा जो संघर्ष आहे करत असताना होणाऱ्या वेदना, तर ह्या स्वाभाविक आहेत. पण कधी आपण विचार केला का की याच्यापेक्षा, म्हणजे हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण जीवनामध्ये जर आनंद शोधला तर, आणि म्हणून डन विथ इंडोर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरियस क्रिटिसिझम, म्हणजे हे जे लिमिटेड जे रुटीन लाईफ आहे, जे बोरिंग कंटाळवाणं लाईफ आहे, यातून आपण थोडं बाहेर पडा आणि जीवनाकडे आपण आशावादी नजरेने बघा. वी मस्ट लुक ॲट लाईफ विथ होपफुलनेस, स्ट्रॉंग इन कंटेंट. आय ट्रॅव्हल द ओपन रोड. बघा, या ठिकाणी कवीचा आत्मविश्वास इतका वाढलेला आहे. कवी असं म्हणतो की मी ह्या जीवनाच्या रस्त्यावर कसा चाललो आहे, अत्यंत स्ट्रॉंग, सामर्थ्यानिशी, कंटेंट, समाधानाने चाललो. मला तक्रार नाही आहे जीवनाविषयी, म्हणजे माझ्या जीवनात कुठली अपूर्णता आहे असं मला वाटत नाही. आय एम लिव्हिंग अ कम्प्लीट लाईफ. आय एम एन्जॉईंग माय लाईफ. I am very strong, I am very confident, I am optimistic, I am hopeful about the life, and that kind of attitude is important to keep while living my life. So the earth, that is sufficient. आणि जीवन जगत असताना ही जी पृथ्वी आहे, ज्या पृथ्वीवर आपलं वास्तव्य आहे, ते माझ्यासाठी पुरेसं आहे. म्हणजे आय डू नॉट एक्सपेक्ट मोर दॅन द अर्थ. म्हणजे मला हे जे जीवन मिळालेलं आहे, हे जीवन जगत असताना हेच मला जगण्यासाठी पुरेसं आहे. याच्या पलीकडे मला जीवनाकडून अपेक्षा नाही. म्हणजे आय वॉन्ट अ व्हेरी हॅपी, सॅटिस्फाईड, कंटेंट लाईफ. आय डू नॉट हॅव होप्स, एनी आर्टिफिशियल होप्स. आपण म्हणू ना की आपण काय करतो की कृत्रिम आशा आकांक्षा घेऊन जगत असतो, आणि त्या मागे धावताना कदाचित आपण जीवनाकडनं खूप अपेक्षा करतो. वी वॉन्ट मोर फ्रॉम लाईफ. सो आय डोंट, अर्थ इज इनफ. आपण म्हणतो स्काय द लिमिट. म्हणजे हे जीवन जगत असताना काही मर्यादा, लिमिटेशन असू शकतात. सो आय हॅव टू लिव्ह द लाईफ विदिन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. म्हणजे आय एम टू लिव्ह नॅचरल लाईफ. I am not to live artificial life. I must enjoy my life naturally without any sense of duplicacy or artificiality. This life is sufficient for me. Earth is sufficient for me. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ बघूया आपण. I do not want the constellation any nearer. आता इथे कॉन्स्टिलेशन्स महत्त्वाचा शब्द आहे. आता कॉन्स्टिलेशन्स म्हणजे फेट, डेस्टिनी और इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. आता प्रभावी लोक, म्हणजे समाजामध्ये जे श्रीमंत लोक असतात, प्रभावी लोक, ज्यांचा समाजामध्ये दबदबा असतो, कदाचित आपल्याला त्यांच्यासोबत, त्यांच्या बरोबरीने जीवन जगावं असं वाटेल. पण कोणाच्याही जीवनाचं मला अनुकरण करण्याची गरज नाही. आय डू नॉट वॉन्ट द इमिटेशन ऑफ एनीबडीज लाईफ. आय डू नॉट वॉन्ट कॉन्स्टिलेशन. म्हणजे जे प्रभावी लोक आहेत, जे रिच लाईफ जगतात, तर हे रुटीन लाईफ जगतात. कविता असं म्हणणं आहे. इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे मला कुठल्याही प्रभावी लोकांचा वरदहस्त नको आहे. मला कोणतंही त्यांचं अनुकरण करायचं नाही. मला त्यांच्या सहकार्याची सुद्धा गरज नाही. कॉन्स्टिलेशन जे ते थोडं ग्रह तारे, ज्यांचे जीवनामध्ये खूप हाय पोझिशन आहे, तर
अशा लोकांची आपल्याला गरज नाही. आता इथे म्हटलंय त्याने, आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता याचा अर्थ असा नाही की आपण श्रीमंत लोकांचा तिरस्कार करा किंवा द्वेष करा, असं नाही. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आता ते प्रभावी लोक आहे, जे उच्च स्थानावर जगणारे लोक आहे, जे समाजामध्ये हाय स्टेटसने जगतात. आता अशी लोक त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे, ते आहेत त्या ठिकाणी असू देत. म्हणजे जीवनामध्ये कोणी कितीही मोठा झाला, किती स्टेटसने उंच झाला, श्रीमंत झाला, ठीक आहे, मला अशा लोकांच्या प्रभावाखाली यायची गरज नाही आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मला माझं जीवन जगायचं आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय द लाईफ बियॉन्ड द इन्फ्लुएन्शियल पीपल, ग्रुप ऑफ पीपल. म्हणजे हे जे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल आहे, तर आपण सातत्याने त्यांचं अनुकरण करून त्यांच्या म्हणजे आपल्या जीवनाला पण मर्यादा घालून घेतो. वी ट्राय टू क्रिएट लिमिटेशन्स ourselves by imitating the life of influential people, or we try to go in the vicinity of these influential people. म्हणजे आपण या लोकांच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करतो, त्यांची मर्जी संपादन करतो, त्यांच्या प्रभावाखाली आपण जगतो. तर वी नीड नॉट सच काइंड ऑफ ॲटिट्यूड इन अवर लाईफ. जीवनात कोणी किती हाय स्टेटस असेल, किती श्रीमंत असेल, कितीही उच्च स्थित असेल, आपल्याला त्या लोकांची बरोबरी न करता किंवा त्या लोकांचं अनुकरण न करता आपलं लाईफ मुक्त इच्छेने जगायचं आहे. म्हणजे आपलं स्वातंत्र्य, जीवन जगण्याचं जे स्वातंत्र्य आहे ते आपण गहाण टाकता कामा नये. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणाच्याही चरणी आपण आपला स्वाभिमान, आत्मसन्मान बहाल करायचा नाही. म्हणजे आपल्या जीवनाचं स्वातंत्र्य, आपल्या जीवनाचा स्वाभिमान, आपल्या जीवनाचा आत्मसन्मान आपण जपला पाहिजे. म्हणजे बघा, प्रभावी लोकांपेक्षा आपलं जीवन हे त्यापेक्षाही काही वेगळं आणि श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आय डू नॉट वॉन्ट अ कॉन्स्टिलेशन एनिवेअर. कॉन्स्टिलेशन, आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द इन्फ्लुएन्शियल पीपल. आय डोंट वॉन्ट एनी मर्सी ऑफ द इन्फ्लुएन्शियल पीपल. I am an independent person. I have a strength to live my life. I have a strength to enjoy my life. And that kind of free spirit, that kind of free will I must have, and it will create me towards self-awareness and to live the life with such an opportunity that I can find the new experiences, new horizons of my life. म्हणजे माझ्या जीवनाची नवीन क्षिती जर मला गाठायची असतील, माझ्या जीवनामध्ये मला स्वतःची जाणीव निर्माण करून घ्यायची असेल, माझ्या जीवनाचा आनंद जर मला स्वतः शोधायचा असेल, मला जर निखळ जीवन जगायचं असेल, तर मला कोणाच्याही प्रभावाखाली न येता माझं जीवन मी जगलं पाहिजे. म्हणजे कुठलेही हेवेदावे न ठेवता, द्वेष न बाळगता, कोणाचंही अनुकरण न करता मी माझं जीवन जगलं पाहिजे. अँड दॅट इज द मिस्ट्री, सिक्रेट ऑफ लिव्हिंग लाईफ हॅपीली. आय नो दे सफाईज फॉर दोज हू बिलॉंग टू देम. आता इथे म्हटलेलं आहे की जे कॉन्स्टिलेशन, जे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल, जे प्रभावी लोक आहेत, ते काय करतात, ते समाधानी आहेत. दे आर कंटेंट विथ देअर रुटीन लाईफ. आय नो दे सफाईज फॉर दोज हू बिलॉंग टू देम. म्हणजे जे इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल आहे ते त्यांच्या सारख्याच लोकांचं
जरी समाधान करू शकत असले तरी ते एका रुटीन लाईफमध्ये जगतात, एका मर्यादेमध्ये जगतात. बघा, श्रीमंत माणूस हा स्वतःची श्रीमंती कधी सोडत नाही. म्हणजे प्रत्येकाला त्याला वाटतं ना की मी कधी गरीबच होऊ नये, आणि म्हणून तो त्याच्या मर्यादेत जगतो. ही नेवर लिव्स हिज richness. He has his own limitation. He has his own routine life. He has his own protocols of life. म्हणजे तो त्याच्या जीवनाच्या मर्यादेत जगतो, स्वतःच्या नियमात जगतो, स्वतःची प्रतिष्ठा न सोडता तो जगत असतो. पण तो मुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. बघा, जिथे मर्यादा येते तिथे जीवन जगण्याची पण मर्यादा असते. म्हणजे आपल्या लक्षात असं येईल की द इन्फ्लुएन्शियल पीपल लिव्स अ व्हेरी लिमिटेड लाईफ अँड देअरफोर दे कॅनॉट एन्जॉय फ्रीडम ऑफ लाईफ. अँड देअरफोर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट you should live the life without imitation of anybody else, without under any influence of rich people or anybody else. आपण म्हणतो ना की जीवन हे अत्यंत स्वतंत्र अशा पद्धतीचा एक स्रोत आहे जो आपल्या मनामध्ये आहे, आणि तो आपण ओळखला पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने जगलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण अनेक प्रभावी लोकांच्या जीवनाचं अनुकरण करून जगतो. ती एक कृत्रिमता आहे, आर्टिफिशियलिटी. दॅट इज नॉट नॅचरलनेस. आता तो व्यक्ती म्हणजे श्रीमंत व्यक्ती हा त्याच्या ठिकाणी योग्य आहे, ओके. बट वी मस्ट ट्राय टू क्रिएट आवर ओन लाईफ, आवर ओन पोझिशन विथ आवर इंडिपेंडंट विल. यानंतर आपण शेवटच्या पॅराग्राफकडे येतोय. पॅरेंथेसिसमध्ये कंसात हा पॅराग्राफ दिलेला आहे. म्हणजे इतर 3 पॅराग्राफपेक्षा हा पॅराग्राफ थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे? आपल्याला जर परीक्षेत विचारलं की वाय इज द पॅराग्राफ इन पॅरेंथेसिस, बिकॉज इट हॅज अ डिफरंट मॅसेज फ्रॉम द अदर 3 पॅराग्राफ्स. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन. जीवन जगत असताना आपण आपलं जुनं असं स्वीट बर्डन, बघा डिलिशियस स्वीट बर्डन आपण कॅरी करतो. आता ओझं आणि गोड हा पूर्णपणे विरोधाभास, पॅराडॉक्स अलंकार आपण या ठिकाणी येईल असं म्हणून ओल्ड डिलिशियस बर्डन. आता कवी काय म्हणतो की जीवन जगत असताना आपण काही आठवणी, भूतकाळातल्या आठवणी सोबत घेऊन जीवन जगत असतो. आता जीवन जगताना आपल्याला अनंत अनुभव येतात, पण इथे म्हटलं आहे डिलिशियस बर्डन्स, स्वीट मेमरीज. Not bad memories, not painful memories, but sweet memories. We carry sweet memories in our life. कारण स्वीट मेमरीज आपल्याला जीवनामध्ये आशावादी बनवतात, आपला कॉन्फिडन्स वाढवतात, आपलं जीवन सुखकर करतात, आणि म्हणून स्वीट बर्डन, डिलिशियस बर्डन वी कॅरी. आय कॅरी देम, मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी. आणि हे ओझं मी माझ्यासोबत कायम वागतो, कायम घेऊन मी माझं जीवन जगतो. वेअर एव्हर आय गो, ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या त्या ठिकाणी मला जीवनामध्ये जी जी माणसं, स्त्रिया भेटल्या आणि त्यांच्याकडनं जे अनुभव शिकायला मिळाला, जे शहाणपण मिळालं, ते माझ्यासोबत कायम असणार आहे. आणि त्याचं मला ओझं बिलकुल वाटत नाही, आणि त्यातून मी माझ्या जीवनाचं मार्गक्रमण करणार आहे. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आय स्वेअर म्हणजे बघा जेन्युइननेस ऑफ द
पोएट. म्हणजे कवीचा उत्स्फूर्तपणा बघा, मी शपथ घेऊन सांगतो की मी हे जे ओझं आहे, म्हणजे मला माझ्या जीवनातून अनुभव देणारे जे लोक मला भेटले, ज्या स्त्रिया मला भेटल्या, तर त्यांच्या त्या ओझ्यातनं मी मुक्त होऊ शकत नाही. आता लहानपणापासून आपल्या आयुष्यात येणारे अनेक लोक आहेत. उदाहरणार्थ आपले आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, शाळेतले शिक्षक आहेत, समाजामध्ये आपल्याला भेटलेले संत महंत असतील, आणखीन काही चांगले लोक असतील. तर त्या लोकांचे अनुभव आपल्या कायम स्मरणात असतात आणि ते कायम आपल्याला प्रेरणा देत असतात, आणि म्हणून आपण त्यांच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. आय एम फील्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. आता माझं आयुष्य हे त्या लोकांच्या अनुभवाने समृद्ध आहे आणि भरलेलं आहे. आता जीवनामध्ये असं असतं ना की कोणी आपल्याला काही दिलं तर आपण त्याला ते परत करतो. आता जीवनाची रीतच आहे, आणि म्हणून आय एम फील्ड विथ देम. बघा, इंटरडिपेंडन्स ऑफ लाईफ, की मी त्यांच्या अनुभवांनी समृद्ध आहे, माझं जीवन परिपूर्ण आहे, भरलेलं आहे, आणि आय विल फील देम इन रिटर्न, आणि मी तेवढाच आनंद त्यांना परत करणार आहे. म्हणजे आपल्याला कोणी सुख, समाधान, आनंद दिला असेल तर आपण तो त्याला साभार परत केला पाहिजे. आणि यातच जीवनाचा एक मोठा आनंद लपलेला आहे, किंवा जीवनाचा जो गाभा आहे, त्या जीवनाच्या गाभ्यामध्ये जे काही समाधान आहे, सुख आहे, तर ते आपल्याला केव्हा मिळेल की आपल्याला जर कोणी समृद्ध केलं असेल, आपल्याला जीवनात कोणी आनंद दिला असेल, तर किंवा आपल्या जीवनात कोणी आपल्यावर परोपकार केलेले असतील तर आपण ते त्याला परत केले पाहिजे. मीन्स आय एम फील्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न. म्हणजे एक्झाममध्ये जर विचारलं की आय एम फील्ड विथ देम अँड आय विल फील देम इन रिटर्न, म्हणजे या ओळीचं काय वैशिष्ट्य, ट्रेट काय, तर ट्रेट इज दॅट इंटरडिपेंडन्स. म्हणजे जीवनामध्ये काय अंतर अवलंबित्व असतं, आणि ते आपण पाळलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या आधीची ओळ, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. म्हणजे कवीची जेन्युइन फिलिंग. म्हणजे व्हॉट इज द ट्रेट ऑफ द लाईन, ते जेन्युइन फिलिंग. म्हणजे कवितेच्या माध्यमातून कवीने आपल्याला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये एक उत्स्फूर्त भावना आहे की तो त्या गोड आठवणींपासून मुक्त होऊ शकत नाही. आणि ह्या कवितेमध्ये प्रामुख्याने कवीला हेच सांगायचं आहे की यू शूड ट्राय टू क्रिएट सेल्फ अवेअरनेस, फ्री स्पिरिट, सर्च द लाईफ विथ फ्रीडम, विथ इंडिपेंडन्स, विदाउट एनी burden, painfulness or sadness. The life is precious and you must enjoy the life. आता ह्या कवितेमध्ये आपल्याला अनेक पद्धतीचे प्रश्न विचारले जातील, ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा निश्चित करणार आहोत. तूर्त मला फक्त एवढंच ह्या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या कवितेचा अभ्यास करत असताना आपल्याला साधारणतः परीक्षेमध्ये कवितेवर 14 मार्काचे प्रश्न येतात. 10 मार्काचं ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतात आणि 4 मार्काला आपल्याला ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहणात्मक प्रश्न विचारले जातात. म्हणजे आता त्याच्यामध्ये समजा या कवितेचं थीम, विषय काय आहे, किंवा पोएटिक डिव्हाइस, कोणत्या कोणत्या प्रकारचे अलंकार याच्यात वापरलेले आहेत, या कवितेचं फीचर म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, या कवितेतनं कवीला काय मेसेज म्हणजे संदेश द्यायचा आहे, आणि ह्या कवितेमधून तुम्ही काय शिकलात किंवा या कवितेविषयी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अशा वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला ह्या कवितेचा अभ्यास करायचा आहे. आणि याविषयीची आपण चर्चा निश्चित पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तूर्त आपण ही कविता वाचा, एन्जॉय करा. निश्चित आपल्याला ही कविता आवडेल. आपल्या जीवनाच्या रुटीनपासून थोडीशी वेगळी आणि आपल्याला आनंद देणारी अशा पद्धतीची ही
कविता आहे. सो वी शॅल मीट इन आवर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, गुड बाय.